तर पंचतारांकित हॉटेल खरेदीवरून संजय शिरसाट आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। शिरसाट यांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले असा सवाल राऊतांनी केला। तर 67 कोटींच्या हॉटेलमध्ये 5 पार्टनर आहेत आणि 75% लोन आहे असं उत्तर यावर शिरसाट यांनी दिलंय। मंत्री संजय शिरसाट यांनी मुलासाठी 67 कोटींचं हॉटेल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लिलावामध्ये खरेदी केलं आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी 67 कोटींच्या हॉटेलची खरेदी केली। शिरसाटांनी मुलाच्या नावे खरेदी केलेलं हॉटेल विड्स हे छत्रपती संभाजीनगर मधलं पंचतारांकित हॉटेल आहे। कर्ज प्रकरणामुळे विड्स हॉटेलवर प्रशासक बसवण्यात आला होता। प्रशासकामार्फत विड्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली। या लिलावामध्ये तब्बल 67 कोटींना संजय शिरसाट यांनी हे हॉटेल विकत घेतलंय। संजय शिरसाट यांच्या मते हॉटेलच्या खरेदीमध्ये एकूण 5 पार्टनर आहेत। हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे। 75% लोन ही बँक देणार आहे आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिश्श्याला आलेली रक्कम किती आहे तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे। 10 वर्ष ते हॉटेल रन करायचं, तेव्हा कुठे त्यांना लाभ होणार आहे 10 वर्षांनंतर। संजय शिरसाट यांनी हे हॉटेल खरेदी केल्यानंतर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। संजय शिरसाट यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले असा सवाल राऊतांनी केलाय। कुठून आले पैसे, कुठल्या टेंडरिंग मधून आले, कुठल्या कमिशन दलाली मधून आले, एकनाथ शिंदेनी पैसे दिले की अमित शहानी दिले, जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला, आणि मंत्री कुठल्या खात्याचे तर सामाजिक न्याय सोशल जस्टिस। अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं। कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू नये। तर शिरसाटांनी हॉटेल खरेदीसाठी पैसे कुठून आणले याचा किरीट सोमय्यांनी अभ्यास करावा असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावलाय। किरीट सोमय्यांनी वर्किंग केलं पाहिजे, कारण असे बऱ्याच प्रकरणं ते सांगत असतात, तर याच्यावरही केले पाहिजे। आणि 67 करोड जरी असले तरी शिरसाट सारख्या माणसाला भारी आहेत। पिताश्रेणी वरून पाठवले का अजून कुठून पाठवले किंवा असे कुठले धंदे केले, काय केले त्याची स्पष्टता महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी।